नमस्कार मित्रांनो, सध्या सगळं जग इराण युद्धात अडकून पडलं असल्यामुळे अनेकदा मोठ्या मोठ्या बातम्यांनाही बातमीपत्रात किंवा टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये स्थान मिळत नाही आहे. तर छोट्या बातम्यांची काय व्यथा सांगणार. पण आज एक बातमी दृष्टीस पडली आणि लक्षात आलं कशा प्रकारे काँग्रेस पक्षाने बिहारमध्ये राहुल गांधींची पुंगी वाजवलेली आहे. राहुल गांधींची पुंगी कशी वाजवलेली आहे आणि राहुल गांधींचं बोलणं एक आणि करणं कसं वेगळं असतं, याचा पर्दाफाश कसा झालेला आहे हे समजून घ्यायचं तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासूनचा त्यांचा प्रवास आपण नीट बघायला हवा. त्याच्या आधी राहुल गांधी हे दत्तात्रय गोत्री ब्राह्मण होते आणि जनेऊधारे राहुल गांधी वेगवेगळ्या देवळांमध्ये जाऊन टेम्पल रन करत होते, पाया पडत होते, नमस्कार करत होते. अर्थात तेव्हा निवडणुका मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे अशा राज्यांमध्ये होत्या. तिथेही हाताला काही लागलं नाही. आणि 2024च्या निवडणुकांपूर्वी त्यांनी जेव्हा भारत जोडो यात्रा हाती घेतली त्याच्यानंतर त्यांना जाणीव झाली की भारतामध्ये खरी लोकसंख्या ही दलित, आदिवासी, पिछडे, अतिपिछडे म्हणजे ओबीसी, त्याच्यातही विशेष आणखीन मागास असलेले या लोकांची संख्या आहे. परंतु त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत नाही आहे. आणि तेव्हापासून राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करायला सुरुवात केली. सुरुवातीला ही मागणी जनगणनेपुरती मर्यादित होती. अनेकांना वाटतं बघा मोदी सरकारला झुकायला भाग पाडण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या संकल्पनेला सुरुवातीला विरोध असूनही शेवटी राहुल गांधींच्या पाठी एक जनमत उभं राहतंय अशी कुठेतरी जाणीव झाल्यामुळे मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. ती आता यावर्षी जी जनगणना सुरू होणार आहे त्याच्यात जातीनुसारही माहिती संकलित करण्यात येणार आहे. खरं तर इथे राहुल गांधींचं समाधान व्हायला हवं होतं. मग त्यांनी जितनी आबादी उतना हक अशा प्रकारची एक कॅम्पेन हाती घेतली. त्यांचं म्हणणं होतं की या देशाला स्वातंत्र्य मिळून लवकरच 80 वर्ष पूर्ण होतील, परंतु ज्या लोकांची संख्या जास्त आहे त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत नाही आहे. आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी लोकांच्या निदर्शनास आणतात की बघा या 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 हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर जनरल कॅटेगरी डॉक्टर आहेत, तिथे दलित डॉक्टर नाही आहेत, आदिवासी डॉक्टर नाही आहेत, तिथे डॉक्टरांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असायला हवी. जे केंद्र सरकारमध्ये जे सनदी अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये ओबीसींची संख्या किती कमी आहे. ओबीसींची लोकसंख्या अंदाजाने साधारणतः 50% जास्त आहे. ती 53% आहे का 55% आहे का 75% आहे हा आकडा येत्या जनगणनेत स्पष्ट होईल. पण ती म्हणजे 50% तरी जास्त आहे. परंतु या सगळ्या IAS अधिकाऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या ओबीसींचं प्रतिनिधित्व नगण्य आहे. नंतर कॉर्पोरेट क्षेत्राच्या नोकऱ्यांमध्ये काय आहे असे वेगवेगळे आकडेवारी ते सांगत असतात. आता पुंगी कुठे वाजली तर बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या पक्षाला जबरदस्त यश मिळालं. जबरदस्त यश अशासाठी कारण 2025 साली झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला 6 जागा मिळाल्या. 6 म्हणजे अनेक पक्षांना 0 जागा मिळतात इतकी वर्ष असूनही. 0च्या मानाने 6 हा खूप मोठा आकडा आहे. अर्थात गेल्या वेळेला त्यांना 19 जागा होत्या, यावेळेला फक्त 6 जागा मिळाल्या. आणि त्यामुळे त्यांनी पक्षांतर्गत झाडाझडतीला प्रारंभ केला. कारण 243 पैकी 6 जागा म्हणजे बघा किती टक्के झाले, जेमतेम 3% जागा झाल्या. 3% नाही त्याच्याहून कमी. आणि त्यामुळे त्यांनी संघटनात्मक नियुक्त्या करायला सुरुवात केली. तब्बल 11 वर्षांनी 11 वर्ष संघटनात्मक नियुक्त्याच झाल्या नव्हत्या. जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते ते जिल्हाध्यक्ष 11 वर्ष तसेच्या तसेच होते. भाजपामध्ये दर 4 वर्षाला गोष्टी बदलतात. राष्ट्रीय अध्यक्षांसह सगळ्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती होते. भारतीय जनता पक्ष
इतकी वर्ष आज भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन आहे. सर्वप्रथम त्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे, कारण आता 240पेक्षा 340 होण्याची गरज आहे पुन्हा. पण सांगायचा मुद्दा हा की भारतीय जनता पार्टी गेली 12 वर्ष केंद्रात आणि अनेक राज्यात सत्तेत असून अतिशय कटाक्षाने संघटनात्मक नियुक्त्या बदल्या बढत्या या सगळ्या गोष्टी करतं. काँग्रेसमध्ये 11 वर्ष झालंच नव्हतं. आता त्या बिहारमध्ये नियुक्त्या झाल्या आणि नियुक्त्या झाल्यावर त्याचं कौतुक झालं की बघा राहुल गांधींनी काय चमत्कार केला, बिहारमध्ये नवीन रक्ताला स्थान दिले. पण जेव्हा हे नवीन रक्त त्यांचे लाडके केसी वेणुगोपाळ यांनी जाहीर केलं तर त्यातले तब्बल 24 म्हणजे बिहारमध्ये 38 जिल्हे आहेत आणि 38 जिल्हे असले तरी प्रशासनदृष्ट्या म्हणजे राजकीय पक्षांचे जिल्हे हे त्या राज्यातल्या किंवा त्या जिल्ह्यांशी निगडीत नसतात. त्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांनी जिल्हे केलेले असतात आणि त्यामुळे बिहारमध्ये 53 जिल्हे आहेत काँग्रेसचे. त्या 53 जिल्हाध्यक्षांची नेमणूक झाली. त्यातले 24 आहेत हे अप्पर कास्ट आहेत. म्हणजे जवळजवळ मी 50% अशासाठी म्हणतोय 50%च्या वरती, कारण 53 ते 24 हे 50% होत नाहीत. मलाही माहिती आहे 50पेक्षा कमी होतात. पण 8 मुसलमान आहेत. म्हणजे ते 8 जर वगळले आणि एक शीख आहे तो जरी वगळला तरी 9 लोक वगळले तरी 44 पैकी 24 म्हणजे 50%पेक्षा जास्त अप्पर कास्ट. त्याच्यात पुन्हा 9 ब्राह्मण, 7 भूमिहार, 6 राजपूत आणि 2 कायस्थ. म्हणजे त्याच्या ब्राह्मण समाजाला अधिक प्राधान्य, कारण राहुल गांधी स्वतःच पारशी, मुस्लिम, ख्रिश्चन ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यामध्ये तो कदाचित कल तिकडे असावा. आणि नंतर म्हणजे हे अप्पर कास्ट 24 झाले. त्याच्यानंतर त्यांनी पुढे बघा शेड्यूल कास्टमधले 5, अनुसूचित जाती फक्त 5, अतिमागास त्याच्यातले फक्त 3, ओबीसी पैकी 12, त्या 12तले 8 जण यादवच आहेत. म्हणजे बाकी सगळे ओबीसी. म्हणजे यादव ही ओबीसीतली एक जात आहे. बाकी ओबीसीमध्ये शेकडो जाती आहेत, पण त्यातल्या एका जातीला 12तल्या 8 जागा देऊन टाकल्या. 8 मुसलमान आणि 1 शीख अशी विभागणी केलेली आहे. आता जर जातीनुसार जनगणना सुरू असेल आणि राहुल गांधींची ही न्याय्य मागणी असेल की जिथे जेवढी लोकसंख्या त्या प्रमाणात त्यांना स्थान मिळालं पाहिजे, तर मग बिहारमध्ये आता नवीन आकडेवारी समोर येईलच. पण जी साधारणतः आकडेवारी माहिती आहे त्याच्यामध्ये बिहारमध्ये ओबीसींची संख्या 63% आहे. 63% हिंदू समाजात. अनुसूचित जाती त्यांची लोकसंख्या 20% म्हणजे 19.65% म्हणजे जवळपास 20% आहे. अनुसूचित जमाती बिहारमध्ये कमी आहेत, कारण तसं आदिवासी राज्य नाही. आदिवासी सगळे झारखंडमध्ये गेले, पण ती फक्त 1.68% आहे. आणि सवर्ण ज्याला म्हणतात, जनरल कॅटेगरी म्हणतात, त्यांची लोकसंख्या 15.5% आहे. म्हणजे ज्यांची लोकसंख्या 15.5% त्यांना हिंदू समाजातल्या लोकांच्या पुरतं बोलायचं झालं तर 50%पेक्षा जास्त जिल्हाध्यक्ष पदं दिलेली आहेत काँग्रेसने. आणि ज्यांची संख्या 63% आहेत ओबीसींची, त्यांना मात्र जिल्हाध्यक्षपद देताना हात आखडता घेतलेला आहे. म्हणजे राहुल गांधींच्या बुडाखालचा अंधार किंवा दिव्याखालचा अंधार काँग्रेसला किंवा त्यांना स्वतःलाच दिसलेला नाहीये. ज्या गोष्टीची ते आग्रही मागणी करत असतात आणि देशभर फिरत असतात आणि आकडेवारी सादर करत असतात, त्यांच्याच पक्षात सवर्ण लोकांच्या बाजूनी आणि त्याच्यातही ब्राह्मण लोकांच्या बाजूनी पक्षाच्या नियुक्त्यांमध्ये कल दिसून येतो. आता कोणत्या तोंडाने राहुल गांधी सांगणार? आणि मग इथले हर्षवर्धन सतपाळ, नाना पटोले वगैरे जातीनिहाय जनगणना करा. तुमच्या पक्षातच जातीनुसार प्रतिनिधित्व दिलं जात नसेल तर तुम्ही बाकीच्या क्षेत्रामध्ये ते असायला हवं हे कोणत्या तोंडाने सांगणार? आणि त्यामुळे राहुल गांधी आता काय करतात, कारण त्यांच्या पक्षातल्याच लोकांनी त्यांना हा आरसा दाखवलेला आहे की तुमच्या जनगणनेमध्ये ओबीसीना स्थान नाही. आता मी काय राहुल गांधींना दोष देत नाही, त्यांच्या पक्षाला दोष देत नाही, कारण बिहारमध्ये जोपर्यंत नितीश कुमार आहेत तोपर्यंत ओबीसीचं राजकारण हे JDUकडे आहे. आता नितीश बिहारमध्ये राजीनामा देऊन केंद्रात गेलेले असतील, पण भाजपाचं आता ओबीसी नेतृत्व तयार झालेलं आहे. याच्यापूर्वी भाजपा आणि
JDU मध्ये अशी साधारणतः वाटणी होती की भाजपाकडे मुख्यतः सवर्ण मतदार होता, ब्राह्मण, भूमिहार, कायस्थ वगैरे, आणि नितीश कुमार यांच्याकडे ओबीसी मतदार, यादव सोडून, कारण यादव ही यादवांची मक्तेदारी म्हणजे RJDची मक्तेदारी होती, आणि त्यामुळे यादव सोडून बाकीचे ओबीसी आणि त्याच्यातही महिलांचं विशेष समर्थन आणि काही मुसलमान हे JDUकडे होते. आणि हे दोघं एकत्र आले की जबरदस्त कॉम्बिनेशन व्हायचं. काँग्रेसच्या नशिबी कायम उष्ट खरकट यायचं. पुन्हा त्यातले जे दलित समाजातल्या अनुसूचित जातींमधल्या काही त्यातल्या जाती आहेत, पासी वगैरे, त्या सगळ्या पासवानकडे जायच्या, आणि आणखीन काही येते जितीनराम मांझींकडे जायचे, आणि ते सगळे एकत्र आले की बिहारमध्ये दणदणीत यशाना मिळायचं. आणि त्यामुळे काँग्रेसला जर बिहारच्या राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल तर ओबीसी वोट बँक काँग्रेसपासून इतकी दूर गेलेली आहे की त्यांना जागा देऊन काय होणार. आणि म्हणून काँग्रेसनी सवर्ण समाजाला, कारण या अंदाजांनी, कारण आता भाजप ओबीसी वोट बँक कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते बिहारमध्ये, कारण नितीश कुमार केंद्रात गेल्यामुळे, तर मग भाजपाची सवर्ण वोट बँक आपल्याला मिळावी म्हणून काँग्रेस तिथे करतोय. म्हणजे राजकारणात हे करणं चालतं, मग तिथे सामाजिक न्यायाचं काय? कारण शेवटी राजकारण तुम्ही सामाजिक न्यायासाठी करता. वेगवेगळ्या समाजाला न्याय द्यायचा, याचा अर्थ जर त्यांना लोकसंख्येच्या, म्हणजे खरं तर हे राहुल गांधींना कळायला होतं, कारण लोकशाहीमध्ये जो कोणी निवडून दिलेला, जो कोणी हिंदू असेल, मुसलमान असेल, ब्राह्मण असेल, कायस्थ असेल, क्षत्रिय असेल, किंवा ओबीसी असेल, किंवा SC असेल, तो सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व आहे. ज्यांनी त्याला मतं दिली त्यांचाही तो प्रतिनिधी आहे, ज्यांनी मतं दिलं नाही त्यांचाही तो प्रतिनिधी आहे, कारण ते जर त्या भागामध्ये राहत असतील. पण ही जी विचारसरणी राहुल गांधींनी आणलेली आहे की जो ज्या जातीचा त्याचंच प्रतिनिधित्व, तो त्याच जातीचं प्रतिनिधित्व करतो, तसं असेल तर राजकारणामध्ये आणि बिहारसारख्या राज्यामध्ये जे सामाजिक न्यायाचं दीपस्तंभ आहे सगळ्या देशामध्ये, जर सामाजिक न्यायाचा लढा कुठल्या राज्यात झाला असेल, सुरुवात झाली असेल, तर तो बिहारमध्ये झालेला आहे. आणि तिथेच जर तुम्ही जितनी आबादी उतना हक या तत्वाला हरताळ फासत असाल तर तुम्ही देशात कोणत्या आधारावर मागणी करणार? म्हणजे गांधी घराण्याच्या नेतृत्वाबद्दल तर कोणी विचारतच नाहीत, कारण काही झालं तरी, म्हणजे जर ते ब्राह्मण असतील तर पारशी आहेत का, मुसलमान आहेत का, ख्रिश्चन आहेत, त्याच्याबद्दल वाद दूर ठेवा. पण जर त्यांच्या स्वतःच्या दाव्यानुसार जर ते ब्राह्मण असतील तर पक्षाचं सगळं नेतृत्व एकाच घरात आहे. पण ते जरा दूर ठेवा, कारण गांधी हे नाव जाती धर्माच्या पलीकडे गेलेलं आहे. ते खरं गांधी त्यांचं आडनाव नाही, ते उचललेलं गांधी आहे, पण ठीक आहे, गांधी हे नाव देशात सगळ्याच्या पलीकडे गेलेलं आहे. पण पक्षात बाकीच्या ठिकाणी जर तुमचं हे सगळं गोष्ट, तुमचं हे तत्व पाळलं जात असेल तर त्याला अर्थ आहे, पण ते पाळलं जात नाही हे स्पष्ट आहे. तर त्यामुळे राहुल गांधींच्या दिव्याखालचा अंधार बिहारमध्ये काँग्रेसने त्यांना दाखवलेला आहे. आणि एका प्रकारे जितनी आबादी उतनी हक या गोष्टीची कशी पुंगी वाजवली हे त्यांना दाखवून दिलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.